शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएमच्या संदर्भात विरोधकांची बैठक। शरद पवारांच्या खासदारांसह अरविंद केजरीवाल आणि ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी बैठकीसाठी उपस्थित। शंभर शकुनी मेल्यावरती पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकरांची मार्कडवाडीमध्ये टीका। तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी। माजी आमदार राम सातपुतेंची मोहिते पाटलांवरती बोलताना जीभ घसरली। इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचा ममता बॅनर्जींना पाठिंबा। तर हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी फटकारलं। कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालकाला केवळ 3 दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण। कंत्राटी भरती करताना निकष डावलले का असाही प्रश्न। बेस्टमध्ये कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे कंत्राटी पद्धत। भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा आरोप। दुर्घटनेमधल्या मृतांची संख्या 7 वर। बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। नागपूर, संभाजीनगरसह नाशिक आणि रत्नागिरीमध्ये मोर्चाचं आयोजन। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला। 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली। हिंदू संघटनांकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्याची सुप्रीम कोर्टाकडून दखल। हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवले तपशील। न्यायमूर्ती यादव म्हणाले होते बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल। आठ जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या पिकाचा विमा उतरवण्यामध्ये मोठा घोटाळा। कांद्याची लागवड न करताच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचं समोर। पुण्यामध्ये बेकायदेशीर रोहिंग्यांच्या वास्तव्याने खळबळ। म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचं पुण्यामध्ये बस्तान। आणि बीड जिल्ह्यात सरपंचाच्या हत्येप्रकरणी 6 पैकी 2 जणांना अटक। आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।